हे गाईज गुड मॉर्निंग. मम्मी बनवते नाश्ता. चपात्या बनतात. मसाला भाजून ठेवलाय, फक्त वाटायचं आहे मिक्सर. चपात्या चालू आहेत आणि सकाळी सकाळी पाणी आलेलं तर ड्रम भरून ठेवलाय. आता काही टेन्शन नाही पाण्याचं थोडं. आणि काम चालू केलं आहे आय गेस. हां, काम चालू करतात परत. तर असं काहीतरी आहे. मस्त वातावरण सकाळचं बघ, किती सुंदर वाटतंय. मी तर आत्ता उठली आहे 9 वाजता. मुंबईला 9ला उठते, इथे पण 9लाच उठवलेलं मम्मी पप्पांनी. मस्त उठली आहे, कारण रात्री झोपच नव्हती येत. रात्री पूर्ण गरम होत होतं आणि त्याच्यात लाईट गेलेली, मग लेट झोपलो. असं वाटतंय आज. चालू झालं यायला आणि मी पप्पा जाणार आता खाली. मी तर विचार करते अंघोळ नाही करणार. काय देऊ? किती मस्त आहे. हा, तर गाईज मी आत्ताच हातपाय तोंड धुतले. आंघोळ काही केली नाही कारण ऊन खूप आहे आणि आंघोळ करून काही फायदा नाही, कारण सारखं फिरायला लागतं बाहेर आणि खाली पण जायचं पप्पांसोबत. सो म्हणून आल्यावरच आंघोळ करेल मस्त. आणि काम तर आपलं चालू आहे. मला तर वाटतंय आज संध्याकाळी नाही तर उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल हे वालं काम. हे जे आहे ना ते आज होऊन जाईल असं वाटतंय. आणि उगाच ओरडते पप्पा. चपात्या केल्या, कांदा भजी आहे आणि मम्मी दुपारी बनवणार आहे हे अख्खी मसूरचं कालवण बनवणार आहे, रस्सा टाईप. कारण की डाळ बीळ काय बनवणार नाही म्हणून मग रस्सा. आणि बघा चालूच आहे काम, होत आहे हळूहळू. ते अंकल कुठे गायब झाले वाटतं, दिसत नाहीत मला. असतील इथंच. ऐक, आणि किरण अंकल ते पण चाललेत सावर्डे, काहीतरी काम आहे म्हणून. हे आहे, हे आत्ता चढवलंय, हे आता चढवलंय. आणि असं आहे आतमध्ये थोडंफार. बाथरूम आहे आणि हा रूम पडणार आहे एवढा. तसं आहे मस्त. ते कामं चालू आहेत. ते अंकल गायब झालेले दिसत आहेत, माहीत नाही कुठे गेलेत. ठीक आहे आता. आणि मी आता काय नाश्ता करत नाही, आम्ही निघतोय आता असंच फटाफट. मग आल्यावर मस्त दुपारी जेवणच करू आहे. तर कपडे इकडे घालते, चेंज करते. चेंज म्हणजे हेच ठेवणार आहे आणि जीन्स घालायचे फक्त. आणि आम्ही निघतो आसुरला जायला. काहीच मम्मी भरवते नाश्ता. तर मी तिला बोलली की मी खाणार नाही. पियाला देऊ? देते. दे, उठ उठ ना, आता मी चप्पल घातली आहे. अरे काय हट्टीपणा करते. गाईज आम्ही चाललोय खाली, मी पप्पा कामासाठी. तर ओढणी घेतली सोबत, कॅप काय आणायचं विसरलो. आणि सोबत आता पाण्याची बॉटल घेऊन जातो, येताना सामान पण आणायचंय. गाईज आता आम्ही चाललोय आणि विलास अंकलच्या चिमण्या बघा, लवबर्ड्स. चला जाऊया. तर झोला दिलाय, पाणीच नाही देणार बघा पप्पाला आता. सगळं सामान माझ्याकडे आहे, काहीच रिकामे हात चालतात, रिकामे हात. बघा होतं जरा डोक्यावर आहे तरी बरं वाटतंय, डोकं काहीतरी आहे तर. फटाफट कामं करून रिटर्न येतो घरी. किती वाजले पप्पा? 10-20 झालेत. मला वाटतं 2 वाजणार आम्हाला यायला घरी. विसरून जाऊ शकतो. इथंच दमलो, इथंच वाट लागली उतरता. गावची माणसं आहेत ना आमची, ती रोज येतात जातात इथं आणि त्यांना सवय आहे. म्हणून आम्हाला सवय नाही ना अशी रोज डेली वर खाली करायची म्हणून. का तोडलंय? काय बनवतंय तिकडे? बघ ना, सगळं तोडलंय.
काही आमचा पूल बघा मस्त पैकी असा सुंदर पूल आहे. पाणी नाही पण एवढं, बट ठीक आहे. थोडंसं आहे खाली पण एवढं नाही. तेव्हा तिकडे आहे, सुकलंय जरा असं आहे. आणि सचिन दादा आहे ना, ते सोडायला येतात आम्हाला. नशीब ते भेटले. घरूनच फोन केलेला आम्ही की वरती घ्यायला या, पण त्यांचा फोन लागलाच नाही. म्हणून आता खालीच भेटले, बरं झालं. आणि दादा त्यांच्या रिक्षाने. तर काही आम्ही आलेलो कुठले ग्रामपंचायतमध्ये घरपट्टी भरायची होती म्हणून, आणि आपल्याला मीटर घ्यायचं आहे. ते त्याचं पण आपल्याला थोडंसं उतारा लागणार होतं, काहीतरी असेसमेंट करणार. तर ते पण घेतलं आता. आणि सचिन दादा येतो घ्यायला मला, आणि तिकडूनच तसं जाऊ. मम्मीचा कॉल आलेला की किती वेळ लागेल काय, तर टाईम झाला आहे. तर ठीक आहे, आता आपण जाऊया. नंतर ग्रामपंचायत आहे कुटरेची. ऊन लय पडलंय कडक, एकदम बेकार ऊन आहे. ग्रामपंचायत कार्यालय कुठे? होय. गाईस असं नाही तर आलोय, दमलो. आणि हा गोवा एक्सप्रेस हायवे आहे, हे बघा पूर्ण. हाय का ते करतो आणि मग घरी. खूप ऊन आहे, बेकार ऊन आहे गाईस. आणि सकाळी बोलत होती की सकाळी पाऊस पडतोय. मी स्टोऱ्या पण बघितल्या खूप जणांच्या की कांबळेत पाऊस पडतोय तिकडे पूर्ण. तर बघू तिथे काम आहे आमचं, काय तिथे आलोय आता. करतायत काम, आम्ही थांबलोय जरा वेट करायचं, आणि लवकर काम होईल असं बोलतायत. इथे पण फ्रीज होते, विचारा किती प्राइस आहे. फ्रीज किती बसतो? मिनिमम 12,000. लास्ट कोणता आहे? सिंगल डोर ना. हां, 19 पर्यंत. सॅमसंगचा. ओके. त्यामध्ये 15 पण आहे, 14 पण आहे. आता जस्ट आम्ही हे केलं. तेव्हा कसलं बेकार ऊन आहे. आत्ताच आम्ही तिकडे गेलेलो नाही MSCBच्या ऑफिसला, तिथे जाऊन विचारलं, त्यांना पैसे वगैरे दिलेत. आपण ते जे भरतात ना ऑनलाईन फॉर्म, तेच नव्हते. मग आम्ही बोललो त्यांना काम आहे ते यायला पण टाईम लागणार, थांबून आपला पण काय फायदा नाही. विचार केला की घरी जाऊया आता, आणि ते काय ऑनलाईन फॉर्म भरतील ते आपल्याला मेसेज येईलच. बघू मग 2 दिवसात येतील बोलते. लवकर झालं पाहिजे, आपण हाय तोपर्यंत. गाड्या तर झाप झूप चालू आहेत फक्त. तर काही आम्ही थांबलो आता उतरता नसते आहे ना. खूप गरम होतं, एवढं गरम आहे ना गावी, बेकार गरम. गाडी भेटाल म्हणजे मी जातो घरी बघते, जेवायचं तर नाही घरी. द्या पप्पा. हां हां बस. काही दिवसाचा रस्ते आहे.
मिरची घेतलीये, शेकलोय बघा उन्हात. आणि मेघा काकींना बरं नाही वाटत आहे. तुम्ही काय घेतलं काकी? कोळंबी आणि मांदेली आणि कोळंबी घेतली. नाही फक्त कोळंबी आणि बांगडे बिंगडे घेतलेच वाटतं सोबत. करपलं उन्हात, करपलं पूर्ण. तर गाईज मी झोपली आहे कारण की खूप गरम होतं आहे. एवढं बेकार गरमी आहे ना. आम्ही जेवलो मस्त. मी मम्मी तर किचनमध्ये जेवायला बसलो, थंड वाटत होतं म्हणून. आणि मस्त छास पिला आणि तर उशाने आले आमच्याकडे. तर मी तर झोपते, तिला गरम होते. 7 वाजता मस्त आंघोळ बिंघोळ करून मस्त बसेल मग. गाईज अर्धावट काम झालंय, अजून होत आहे बघा. म्हणजे वरती चढवलं आहे, संतोषंगलवरती चढले. आता वरची भिंत आहे ती चढवत आहेत हळूहळू. आता होऊन जाईल मला वाटतं आज चढून वरती लेवल. गाई ते सगळे जमले कारण बेबी काकीला चावला इंचू. आणि माझी बघा चालली ते बघा, चालली लगेच जाते. कशाला भडकतील? इंचू चावलाय बेबी काकीला, सगळे जमले. तर गाईज मी झाली आहे मस्त फ्रेश, आंघोळ वगैरे केली. 8:30 वाजलेत आता. आणि आम्ही बसलो जेवायला. आम्ही खाली गेलेलो तिकडे श्रीनंतर खाली गेलेलो. मग काकी एकटीच होती म्हणून मम्मी खाली गेलेली. मम्मी आता वाढते जेवायला वाढते. मस्त जेवायला केलीची भाजी आहे, भाकरी आहेत, डाळ आणि भात आणि पापड. मस्त जेवतो. आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.